हॅलो सुवर्णमय. एकदा मुलांना जन्म दिला की आपण आयुष्यभर पालक राहतो असं वाटतं ना. म्हणजे मुलं थोडी लहान असताना आपल्याला त्यांच्याशी थोडं वेगळ्या पद्धतीने वागावं लागतं, पण तीच मुलं थोडी मोठी झाली की आपल्या वागण्यामध्ये बदल करावा लागतो, कारण त्यांच्याही वागण्यात बदल होतो. ह्या चॅनलच्या व्हिडिओजवर सुद्धा पुष्कळ कमेंट्स अशा येतात की मोठ्या मुलांशी कसं वागावं समजत नाही, आजकालची मुलं अजिबात ऐकत नाहीत. आणि शिवाय मी आजूबाजूला सुद्धा थोडंफार हे असंच काहीतरी ऐकत असते. त्यामुळे ह्या विषयावर मी आधी पण एक व्हिडिओ केलेला आहे आणि ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो पालकत्वाविषयी प्रश्न आणि उत्तरं अशा स्वरूपाचा आहे. पण तरीसुद्धा जे सगळं मी ह्या दोन्ही व्हिडिओजमध्ये सांगितलं त्याचं सार म्हणून किंवा मोठ्या मुलांसाठी एक सेपरेट व्हिडिओ करावा असं मला वाटलं. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ फक्त मोठ्या मुलांशी कसं वागावं ह्याच्याविषयी आहे. आता ह्यामध्ये मी उपदेश करते असं नाही, म्हणजे 18 ते 25च्या दरम्यानचीच माझीसुद्धा मुलं आहेत. त्यामुळे थोडाफार माझा अनुभव, मी स्वतःच्या मुलांच्या पेरेंटिंगसाठी काय काय वाचन करत असते, व्हिडिओज ऐकत असते, त्या सगळ्याचा एक सार म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. आई म्हणून वागताना आपल्याला एक गोष्ट खूप उशिरा समजते. लहानपणी मुलांचा जो त्रास असतो ना तो फक्त शारीरिक असतो. त्यांना भरवणं, न्हाऊ माखू घालणं, त्यांच्या आजारपणात रात्री जागून काढणं. आपण दमतो, पण मनात एक समाधान असतं, कारण सगळं काही आपल्या नियंत्रणात असतं. पण मुलं मोठी झाली ना, विशेषतः 16-17 वर्षांनंतर, की आपल्याकडे म्हणतात ना की त्यांना शिंग फुटतात, आणि अशा वेळेला हा त्रास मानसिक होतो. हा त्रास वरवर दिसताना कोणाला दिसत नाही. बघणाऱ्याला वाटतं मुलं मोठी झाली, आता आई थोडी रिलॅक्स झाली असेल. पण हा जो आत होणारा मानसिक त्रास आहे ना, तो तुम्हाला पूर्णपणे रिलॅक्स होऊन देत नाही. हा त्रास कुणाला दिसत नाही, तो कुणाला सांगता सुद्धा येत नाही. तो फक्त आतल्या आत सहन करावा लागतो, कारण समोर आपलंच मूल असतं. बऱ्याच आया असं म्हणतात की माझं मूल वाईट नाहीये, पण त्याची भाषा बदलली आहे. आपण काही बोलायला गेलो की लगेच उलट उत्तर मिळतं. कधी कधी इतका अपमान झाल्यासारखं वाटतं की आई तिथेच गोंधळून जाते. ती विचार करते की मी आई आहे, मलाच समजून घ्यायला हवं, मीच सहन केलं पाहिजे. पण सहन करायचं म्हणजे नक्की काय हे आपल्याला कोणी शिकवलंच नाही. आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो की कदाचित मीच जास्त लाड केले, मीच त्यांना वेळेवर टोकलं नाही. हे सगळं काही अंशी खरं असेल सुद्धा, पण पूर्ण सत्य नाही. मुलं मोठी झाली की त्यांचं स्वतःचं एक जग तयार होतं. बाहेरच्या जगात होणारी त्यांची चिडचिड, गोंधळ, असुरक्षितता हे सगळं ते आईवर काढतात, कारण आई त्यांना सेफ वाटते. पण ही सुरक्षा आणि आपल्याला गृहीत धरणं ह्यातली ती छोटीशी रेषा जेव्हा ते ओलांडतात ना, तेव्हा आपल्या आईच्या मनाला खूप वेदना होतात. आई म्हणजे काही पंचिंग बॅग किंवा राग काढण्याची वस्तू नाहीये, आणि सगळं सहन करणारी त्यागमूर्ती सुद्धा नाहीये. आपण त्यांना समजून घेऊ शकतो, पण स्वतःला पूर्णपणे मिटवून किंवा बंद करून नाही. मुलं जेव्हा उद्धट बोलतात किंवा टोमणे मारतात तेव्हा आपण गप्प बसतो किंवा रडतो. कधी विचार करतो की जाऊ दे, वय आहे त्यांचं. पण हे सतत जाऊ दे म्हणणं आपली सवय बनतं, आणि मुलांना तो हक्क वाटायला लागतो. त्यांना वाटतं आपण काहीही बोललो तरी चालतं. इथंच मात्र आपल्याला आपली भूमिका बदलावी लागेल. ही भूमिका लहानपणीच्या आईची नाही, आणि ती पूर्णपणे मैत्रिणीसारखी सुद्धा नाही. ही भूमिका थोडी ठाम आणि स्वतःच्या सन्मानाबद्दल जागरूक असणारी असायला पाहिजे. आपल्याला सारखं वाटतं की मुलं माझ्या हातात राहिली नाहीत, आणि आपलं मन हे स्वीकारायला तयार नसतं. आपण ज्या मुलांना लहानपणापासून ओळखतो त्यांचे सगळे वाढीचे टप्पे आपण पाहिलेले असतात, पण जेव्हा ते आपल्या मताला किंमत देत नाहीत तेव्हा आपल्या मनाला नक्कीच धक्का बसतो. हेच का ते मूल जे माझ्या मागे मागे फिरायचं, हा प्रश्न मनात नैसर्गिकपणे येतो. पण मुलांचं आयुष्य वेगाने पुढे जात असतं, आणि आईचं मन मात्र त्या जुन्या आठवणींमध्ये मागे थांबलेलं असतं. ती मुद्दाम आपल्याला दुखवत नसतीलही, पण ती स्वतःमध्ये इतकी गुंतलेली असतात की आईच्या भावनांची समज त्यांच्याकडे राहिलेलीच नसते. खूप आया काय करतात की आतल्या आत सगळं साठवून ठेवतात. त्या राग व्यक्त करत नाहीत, दुःख बोलून दाखवत नाहीत, आणि मग एक दिवस अचानक त्यांचा बांध फुटतो. मग मुलांना वाटतं की आई जास्त ओव्हर रिॲक्ट करतीये. पण तो राग एका दिवसाचा नसतो, तो साठवलेला असतो. म्हणूनच छोट्या छोट्या गोष्टी त्याच वेळी सांगून टाकत जा. हे बोलणं मला आवडलं नाही, किंवा अशा पद्धतीने आवाज चढवलेला मला मान्य नाही, असं सांगणं म्हणजे भांडण नसतं, तर ते स्वतःला सांभाळणं आहे.
जेव्हा आई आपल्या स्वतःच्या बाउंड्रीज आखते ना, तेव्हा मुलं सुरुवातीला चिडणारच, कारण त्यांना तशी सवय नसते. पण आई बदलत नाही, ती फक्त स्वतःच्या अस्तित्वाकडे परत येत असते. मोठ्या मुलांशी बोलताना त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःची जागा ठाम आणि स्पष्ट ठेवणं जास्त महत्त्वाचं असतं. माझ्याशी आदराने बोल, मी जसं तुझं व्यवस्थित ऐकते तसं तू सुद्धा माझं मत ऐक. हे जेव्हा आपण शांतपणे सांगतो तेव्हा ते शब्द जास्त खोलवर मनात जातात. आणि तरीसुद्धा त्यांनी ऐकलं नाही तरी स्वतःला दोष देऊ नका. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. कधीकधी थोडं अंतर ठेवणं ह्या गोष्टीमुळे नातं तुटत नाही, तर नातं वाचवण्यासाठी ते गरजेचं असतं. कारण सततच्या सहनशक्तीमुळे आपल्या नात्यामध्ये जी कटुता येते ना, ती नंतर कधीच भरून निघत नाही. मोठ्या मुलांच्या बाबतीत आपण मार्गदर्शक असू शकतो, पण नियंत्रक नाही. त्यांचे निर्णय, त्यांच्या चुका, त्यांचं करिअर हे सगळं त्यांचं आहे. आपण फक्त एकच गोष्ट ठाम ठेवायची, घरात सगळ्यांनीच एकमेकांसाठी सन्मानाची, रिस्पेक्टची भाषा वापरली पाहिजे. एखाद्या गोष्टीविषयी तुमचं आणि माझं मत सेम नसेल, पण त्यासाठी तुम्ही माझा अपमान करू शकत नाही, हे सांगणं म्हणजे स्वार्थीपणा नाही आहे, तर ते तुम्ही स्वतःची काळजी घेणं आहे. मुलं मोठी झाली म्हणून आईचं आयुष्य संपत नाही. आपण फक्त एक आई नाही, तर एक स्वतंत्र व्यक्तीसुद्धा आहोत. आपल्याला स्वतःची मतं आहेत, स्वाभिमान आहे. तुम्ही स्वतः खंबीर झालात ना, तर मुलांचे शब्द तुम्हाला कदाचित दुखावू शकतील, पण मनातून तोडू शकणार नाहीत. कधीकधी त्यांना आरसा दाखवणं गरजेचं असतं. शांतपणे विचारून बघा, तू जसा माझ्याशी वागतोयस तसंच उद्या तुझ्याशी कोणी वागलं तर तुला चालेल का? हा प्रश्न रागाने नाही, तर वास्तव दाखवण्यासाठी विचारायचा. हे सगळं लगेच सुधारेल असं नाही, त्याला वेळ लागेल, आईला सुद्धा आणि मुलाला सुद्धा. आई म्हणून आपण जेव्हा या वळणावर येतो तेव्हा फक्त भावनांनी चालून जमत नाही, तिथे थोडी समज आणि व्यवहारी दृष्टी ठेवावी लागते. मुलं मोठी झाली की त्यांच्या वागण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा. खूप वेळा आपल्याला वाटतं की मुलं मुद्दाम असं वागतात, पण सायन्स असं सांगतं की ह्या वयात त्यांच्या मेंदूमध्ये, मनामध्ये खूप मोठे बदल होत असतात. हॉर्मोनल चेंजेस होत असतात. मेंदूचा काही भाग जो निर्णय घेतो आणि भावनांवर ताबा ठेवतो, तो टीनेजर मुलांमध्ये पूर्णपणे विकसित झालेला नसतो. म्हणूनच ती चिडचिडे होतात, लगेच रिॲक्ट होतात. हे माहिती असल्यावर आपल्याला जाणवतं की ती जी काही बोलतात ते आपल्याला दुखावण्यासाठी नाही, तर त्यांच्या आतल्या मनातल्या गोंधळामुळे असतं. ह्याचा अर्थ असा पण नाही की आपण त्यांचं वागणं फक्त सहन करायचंय, पण हे समजल्यानंतर आपण आपल्या मनाला ते लावून घेणं थोडं कमी होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशनची, संवादाची पद्धत. लहानपणी आपण मुलांना फक्त सूचना देत होतो, हे कर, ते करू नको, पण आता ती पद्धत चालत नाही. आता त्यांना आदेश किंवा ऑर्डर्स नको असतात, तर संवाद पाहिजे असतो. जेव्हा ते उद्धट बोलतात तेव्हा आपण सुद्धा आवाज चढवला की तिथे संवाद संपतो आणि वाद किंवा युद्ध सुरू होतं. अशा वेळी शांत राहून फक्त नजरेने किंवा एका वाक्यात, मी तुझ्याशी ह्या भाषेत बोलत नाहीये, आपण नंतर बोलू, असं म्हणून बाजूला होणं जास्त प्रभावी ठरतं. ह्यालाच तुम्ही बाउंड्रीज सेट करणं म्हणू शकता. खूप वेळा आईला वाटतं की मुलांच्या प्रत्येक प्रॉब्लेमवर आपल्याकडे उपाय असायला पाहिजे, पण मुलं मोठी झाली की त्यांना ह्या उपायांपेक्षा फक्त आपलं कोणीतरी ऐकून घेणारं पाहिजे असतं. आपण जेव्हा त्यांना सल्ले द्यायला जातो ना, तेव्हा त्यांना वाटतं की आपण त्यांना कंट्रोल करतोय. म्हणूनच ह्या वयातल्या मुलांसाठी ऐकून घ्या, पण जोपर्यंत विचारत नाहीत तोपर्यंत सल्ला देऊ नका. त्यांना त्यांच्या छोट्या छोट्या चुकांमधून शिकू द्या. आपण फक्त तिथे एक भक्कम आधार म्हणून उभं राहायचे. आई म्हणून स्वतःला अपडेट करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सध्याचं जग खूप वेगाने बदलतंय. मुलांच्या प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. सोशल मीडिया, पिअर प्रेशर, करिअरची स्पर्धा, हे सगळं त्यांच्यावर खूप ताण आणतं. आपण जर फक्त जुन्या काळातल्या गोष्टी सांगत राहिलो तर त्यांच्याशी नातं जोडणं कठीण होत जाईल. त्याच्याऐवजी त्यांच्या जगाबद्दल थोडी माहिती आपण घेतली, त्यांच्या आवडीनिवडी समजून घेतल्या, तर संवादाचे नवे मार्ग आपल्यासाठी नक्कीच उघडतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांशी असलेलं नातं हे रबरासारखं असतं. तुम्ही ते जितकं जास्त खेचाल तितकं ते तुटण्याची भीती राहते. थोडी ढील दिली, थोडं मोकळं सोडलं तर ते पुन्हा तुमच्याकडे जवळ येतात. म्हणजेच तुम्ही प्रेमाने जोडलेले असता, पण त्यांच्या आयुष्यात आवाजवी हस्तक्षेप करत नसता. आईपण म्हणजे फक्त त्याग नाही, तर आईपण म्हणजे एक मॅच्युरिटी आहे.
आपण जितक्या शांत आणि माहितीपूर्ण पद्धतीने ह्या टप्प्याकडे बघू तितका हा प्रवास आपल्यासाठी सोपा होईल. स्वतःला दोष देणं थांबवा, कारण तुम्ही तुमच्या परीने उत्तमच केलं आहे. आता फक्त बदलत्या काळानुसार स्वतःची भूमिका थोडी बदलायची आहे. मुलांशी बोलताना नक्की काय आणि कसं बोलायचं हे कळलं की अर्धी लढाई आपण जिंकतो. जेव्हा मुलं मर्यादा ओलांडतात तेव्हा त्यांना रागवण्यापेक्षा आपण जर ठाम आणि शांत राहिलो तर त्याचा परिणाम जास्त होतो. ह्याची अगदी साधी काही उदाहरणं बघूया. जेव्हा मूल उलट उत्तर देतं किंवा उद्धटपणे बोलतं, अशा वेळी आपण सहसा काय म्हणतो? हेच शिकवलं का आम्ही तुम्हाला? लाज वाटत नाही आईशी असं बोलताना? ह्याच्यामुळे भांडण वाढत जातं. त्याच्याऐवजी शांतपणे म्हणा, तुझं मत वेगळं असू शकतं, पण तुझी बोलण्याची पद्धत चुकीची आहे. जेव्हा आपण दोघंही शांत असू तेव्हाच या विषयावर बोलू. दुसरा प्रसंग, जेव्हा मुलं आपल्याला गृहीत धरतात किंवा कामाची फरमाईश करतात. समजा मुलाने अचानक सांगितलं की मला आता हे हवंय किंवा माझं हे काम करून दे आणि तुम्हाला ते शक्य नाहीये, तेव्हा आपण चिडून मी काय तुझी नोकर आहे का असं म्हणतो. त्याच्याऐवजी असं म्हणा की आज माझं सुद्धा खूप काम झालंय आणि मी थकलीये. तू तुझं हे काम स्वतः केलंस तर मला पण थोडी विश्रांती मिळेल. असं बोललात ना की मग त्यांना जाणीव होते की आईची सुद्धा एक शारीरिक आणि मानसिक स्थिती आहे आणि आत्ता तिला आरामाची गरज आहे. तिसरा प्रसंग, मुलांच्या निर्णयांवर किंवा चुकांवर बोलताना. मुलं जेव्हा काही चुकीचं करतात तेव्हा आपण लगेच मी तुला आधीच सांगितलं होतं, माझं ऐकलं असतंच तर असं झालं नसतं, असा टोमणा मारतो. त्याला ते लेक्चर वाटतं. त्याच्याऐवजी जे झालं ते ठीक आहे, चुका कुणाकडे नाही होतात, आता ह्यातून बाहेर कसं पडायचं आणि पुढच्या वेळी काय काळजी घ्यायची ह्याच्यावर आपण विचार करूया. तुला माझी काही मदत हवी असेल तर मी आहेच, असं म्हटल्यावर त्यांना आधार वाटतो आणि ते तुमच्यापासून गोष्टी किंवा चुका लपवत नाहीत. चौथा प्रसंग, त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावताना. मुलं तासनतास फोनवर असतात किंवा कुणाशी तरी बोलत असतात तेव्हा आपल्याला भीती वाटते. कुणाशी बोलतोयस, काय चाललंय फोनमध्ये, असे प्रश्न विचारले की ते अजून लांब जातात. त्याच्याऐवजी संवादाची सुरुवात अशी करून बघा की आजकाल तू खूपच बिझी असतोस असं वाटतंय, काही अडचण किंवा टेन्शन असेल तर मला सांग. मला तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप करायचा नाहीये, पण तुझी काळजी वाटते म्हणून विचारतीये. जेव्हा आपण हस्तक्षेप नाही असं स्पष्ट करतो तेव्हा मुलं हळूहळू मोकळी व्हायला लागतात. पाचवा प्रसंग, जेव्हा ते आपल्याला कमी लेखतात किंवा तुला काय कळतंय असं म्हणतात. हे सगळ्यात जास्त दुखावणारं असतं. अशा वेळी रडत बसण्यापेक्षा त्यांना जाणीव करून द्या, कदाचित आजच्या टेक्नॉलॉजीबद्दल किंवा तुझ्या जगाबद्दल मला तुझ्या इतकी माहिती नसेल, पण आयुष्याचा अनुभव माझ्याकडे थोडा जास्त आहे. तू माझं मत ऐकलं नाहीस तरी चालेल, पण मला कमी लेखणं चुकीचं आहे. आपण दोघांनीही एकमेकांच्या ज्ञानाचा आदर केला पाहिजे. ही उदाहरणं बघायला गेली तर छोटी आहेत, पण ह्याच्यामुळे समोरच्या मुलाला हे समजतं की आपली आई कमकुवत नाहीये, ती समजूतदार आहे. आणि समजूतदार माणसाचा अनादर करणं कोणालाही कठीण जातं. आई म्हणून मुलांना शांत करण्याआधी आपल्याला स्वतःला शांत करणं शिकावं लागतं, कारण आपण शांत नसलो तर समोरच्याची चिडचिड आपल्याला अजून जास्त विचलित करते. मन शांत ठेवण्यासाठी काही गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक कराव्या लागतात. स्वतःला पॉज द्यायला शिका. जेव्हा मूल काहीतरी उद्धट बोलतं किंवा असं काहीतरी करतं ज्याने आपल्याला राग येतो तेव्हा लगेच रिॲक्ट होऊ नका. तिथेच सगळा खेळ असतो. जेव्हा आपण रागाच्या भरात लगेच बोलतो तेव्हा मग भांडण होतं. पण त्याच्याऐवजी जर थोडा वेळ घेतला ना तर त्या भांडणाऐवजी तुमच्यामध्ये संवाद होण्याची शक्यता जास्त असते. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही, तर परिस्थितीवर ताबा मिळवणं असतं. दुसरी गोष्ट, हे त्याचं वागणं आहे, माझं अपयश नाही, हे स्वतःच्या मनाला सांगा. खूप वेळा आपलं मन विचलित का होतं? कारण मुलांच्या वागण्याला आपण स्वतःच्या संस्कारांशी जोडतो. मी कुठे कमी पडले, मी काय चूक केली, असे प्रश्न आपल्याला अस्वस्थ करतात. हे लक्षात घ्या की मुलं मोठी झाली की त्यांच्यावर बाहेरच्या जगाचा, त्यांच्या मित्रांचा आणि त्यांच्या हार्मोनल बदलांचा जास्त परिणाम असतो. त्यांचं चुकीचं वागणं हे त्यांचं वैयक्तिक स्ट्रगल असू शकतं, तुमचं अपयश नाही. हे समजलं ना की मनावरचं ओझं थोडं हलकं होतं. तिसरी गोष्ट, आपल्या अपेक्षांची उंची थोडी कमी करा. आपण मनाशी एक चित्र तयार केलेलं असतं, माझं मूल असं वागेल, मला असं विचारेल, आणि मग जेव्हा वास्तव त्या चित्रापेक्षा वेगळं असतं तेव्हा मनाला दुःख होतं. मुलं मोठी झाली की ती स्वतंत्र व्यक्ती आहेत,
हे स्वीकारलं की अपेक्षाभंग कमी होतो. त्याला जे योग्य वाटतंय ते तो करतोय ही जाणीव ठेवली की आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे त्रयस्थपणे बघायला लागतो. चौथी गोष्ट, स्वतःचं हक्काचं असं एक विश्व तयार करा. आईचं सगळं आयुष्य जेव्हा मुलांभोवतीच फिरतं तेव्हा मुलांच्या एका वाईट शब्दामुळे आपलं पूर्ण जग कोलमडतं. मन शांत ठेवायचं असेल तर स्वतःचे छंद, मित्रमैत्रिणी किंवा काहीतरी कामात स्वतःला गुंतवून ठेवा. जेव्हा तुमच्याकडे स्वतःचं असं काहीतरी असतं तेव्हा मुलांच्या वागण्याकडे तुमचं लक्ष थोडं कमी होतं आणि त्यातून होणारा त्रासही कमी होतो. मी फक्त एक आई नाही आहे, माझं स्वतःचंही काहीतरी अस्तित्व आहे ही जाणीव मनाला शांतता देते. पाचवी गोष्ट आहे, वास्तवाचा स्वीकार करा. कधी कधी परिस्थिती आपल्या हातात नसते. आपण कितीही चांगलं वागलो तरी समोरून चांगला प्रतिसाद मिळेलच असं नाही. अशा वेळी आजची वेळ कठीण आहे पण ही सुद्धा निभावून जाईल हा विचार करा. बदल झालाच पाहिजे असा आग्रह धरण्यापेक्षा शांत राहून परिस्थिती स्वीकारली की मनाची घालमेल संपते. बदल झालाच पाहिजे असा आग्रह धरण्यापेक्षा शांत राहून परिस्थिती स्वीकारली की मनाची घालमेल थांबते. मन शांत ठेवणं ही एक साधना आहे. ती एका दिवसात जमणार नाही, पण रोज थोडा प्रयत्न केला, स्वतःला थोडा वेळ दिला तर मुलांच्या वादळातही तुम्ही तुमचं मानसिक संतुलन राखू शकाल. तुम्ही शांत असाल तरच तुम्ही घर शांत ठेवू शकाल. जन्माला येताना प्रत्येकजण काही गुण अवगुण स्वतःचं असं स्वतंत्र व्यक्तिमत्व घेऊन येतो. आपण आपल्या वागणुकीने त्या गुणांवर संस्कार करत असतो. म्हणूनच तर एकाच घरामध्ये वाढलेली एकाच आईवडिलांची कधीकधी जुळी मुलंसुद्धा स्वभावाने किती वेगळी होतात. आता तुम्ही म्हणाल, आम्ही मुलांना वाईट वळण लागावं म्हणून प्रयत्न करतो का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी हो असं देईन. कारण कधीकधी आपण चांगल्यासाठीच खूप चांगलं वागतो, मुलांना ओव्हर प्रोटेक्ट करतो, त्यांनी मागण्याच्या आधीच किंवा मागता क्षणी वस्तू हजर करतो, आगाऊपणा केला, उलट बोलली तरी जाऊ दे म्हणून सोडून देतो. आणि हे खूप चांगलं वागणं कधीकधी घातक ठरतं. शिवाय आपण मुलांना वागायला शिकवतो एक म्हणजे चांगलंच शिकवतो, पण स्वतः मात्र तसं वागत नाही आणि मुलं उपदेशातून नाही तर अनुकरण करून शिकतात. आता असं नाही वागायचं तर मग वागायचं तरी कसं? तर ह्यासाठी संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे ज्यामध्ये पालकत्वाचा एक महत्त्वाचा नियम सांगितलेला आहे. पुत्रे मित्रवदाचरेत ही त्याची शेवटची ओळ तुम्ही कुठे ना कुठे ऐकली असेल. तर त्या सुभाषिताचा सोप्पा मराठी अर्थ असा की 5 वर्ष वयापर्यंत मुलाचे लाड करावेत, तिथून पुढची 10 वर्ष कडक शिस्तीत वागवावं आणि 16व्या वर्षापासून मित्रासमान म्हणजे त्याला बरोबरीने वागवावं. म्हणजेच त्याच्या मताला बोलण्याला मान द्यावा, पण तितकंच आपल्या सन्मानाचं सुद्धा रक्षण करावं. बऱ्याच ठिकाणी असं घडतं की आपल्या सोयीसाठी मुलाच्या वाईट वागण्याकडे दुर्लक्ष करतात, अगदी कधीकधी प्रोत्साहनसुद्धा देतात. पण मग पुढे जाऊन त्या वागण्याचा त्रास व्हायला लागला की मग मात्र अचानक मुलाने गुड बॉय किंवा गुड गर्लसारखं वागावं अशी अपेक्षा करतात. अशा त्रासदायक वागणाऱ्या आणि 16 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांशी तसंच वागलं पाहिजे जसं आपण दुसऱ्या एखाद्या टॉक्सिक व्यक्तीसोबत वागू. दुर्लक्ष करा, अंतर ठेवा, ठाम राहा, अशा भरपूर टिप्स मी टॉक्सिक लोकांशी कसं वागावं ह्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. आणि हे विसरू नका की वयाच्या विशिष्ट फेजमध्ये आपलं आणि मुलांचं नातं बदलतं. त्यामुळे तुम्हाला मुलामुळे होणारा त्रास कदाचित तात्पुरता असू शकतो. फार टेन्शन घेऊ नका. इतर कोणत्याही व्यक्तीशी संबंध सुधारायचे असतील तर तुम्ही जसे प्रयत्न कराल तसेच ह्या वयातल्या मुलांसाठी करायचे आहेत. निदान तुम्ही त्यांचं पालनपोषण करताय, ती स्वतःच्या पायावर उभी राहत नाहीत, तोपर्यंत तरी घरातलं काही ठरवताना स्वतःच्या निर्णयाला जास्त वजन द्या. त्यांचं अजिबात ऐकू नका असं नाही. त्यांचं मत जरूर विचारात घ्या, पण फायनल निर्णय तुमचा असावा. आणि त्यांचं करिअर, लग्न अशा निर्णयांमध्ये मात्र मार्गदर्शन करा. अगदी गरज वाटली तर प्रोफेशनल गायडन्स घ्या, पण फायनल डिसिजन मात्र त्यांना घेऊ द्या. आणि त्या निर्णयाची, त्याच्या परिणामांची जबाबदारीसुद्धा त्यांचीच आहे हे त्यांना जाणवून द्या. ओव्हरऑल काय तर वाईट प्रसंग आला, मदतीची गरज लागली तर आईवडील आपल्यासाठी कायम असतील, पण आपण सुद्धा आपल्या आयुष्याची जबाबदारी घ्यायची आहे हे त्यांना समजलं पाहिजे. शिवाय तुम्ही मोठ्या आहात. तुम्ही स्वतः खंबीर असाल तर तुम्ही त्यांचं काहीही बोलणं मनाला लावून घेणार नाही. तुम्ही इतकं तर नक्कीच सांगू शकता की तुला मला काही बोलण्याचा अधिकार नाही.
ते स्वतः काहीतरी चूक करत असतीलच की. तुम्ही ती चूक दाखवून हे म्हणू शकता की तू आधी स्वतःच्या चुका सुधार आणि मग माझ्याबद्दल बोल. आणि हा नियम मुलांनाच नाही तर सगळ्यांसाठीच लागू होतो. लिमिटच्या बाहेर त्रास देत असतील तर कुणालाही ह्याच पद्धतीने हँडल करायला हवं. लक्षात ठेवा, तुम्ही अपयशी आई नाही आहात. तुम्ही एका कठीण टप्प्यातून जाताय आणि तुमची मुलंसुद्धा. तुम्ही शिकत आहात. स्वतःला पूर्ण विसरून कोणतंही नातं सावरता येत नाही. तुम्ही आतून शांत आणि ठीक असाल तरच नात्याला मोकळा श्वास मिळतो. तुम्ही सक्षम आहात आणि स्वतःची काळजी घेण्याचाही तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. जर हे विचार तुम्हाला थोडे तरी आधार देत असतील, तुमच्या मनाला भिडले असतील, तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या समवयस्क मैत्रिणींसोबत व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये व्हिडिओ शेअर करा आणि अशाच संवादांसाठी सुवर्णमयीला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा बोलूया. तोपर्यंत आनंदात राहा.